राष्ट्र समाचार पीरे न्यूज। कल्याण ईस्ट में मराठी और हिंदी बोलने को लेकर हुए विवाद में एक 19 साल के कॉलेज स्टूडेंट के आत्महत्या करने की सनसनीखेज घटना सामने आई है। 19 वर्षीय अनर्व जितेंद्र खेरे को लोकल ट्रेन में 4 से 5 लोगों ने यह कहते हुए पीटा, क्या तुम मराठी नहीं बोलते? क्या तुम्हें मराठी बोलने में शर्म आती है? ऐसा लड़के के पिता ने गंभीर आरोप लगाया है। उन्होंने पुलिस में केस दर्ज कराया है कि इस पिटाई से हुए मानसिक तनाव के कारण अनर्व ने फांसी लगाकर आत्महत्या कर ली। दुर्भाग्यपूर्ण अनर्व खेर कल्याण पूर्व के 30 गांव नाका में सहजीवन गृह निर्माण कॉलोनी में रहता था। यह घटना 18 नवंबर 2025 को हुई थी और कोलसलवाड़ी पुलिस में एक्सीडेंटल डेथ का केस दर्ज किया गया है। इस मामले ने एक बार फिर मराठी हिंदी बहस की जहरीली पॉलिटिक्स भाषा के भेदभाव और युवाओं के मन पर इसके असर पर बड़ा सवाल खड़ा कर दिया है। अनर्व मुलुंड के केलकर कॉलेज में साइंस का फर्स्ट ईयर का स्टूडेंट था। रोज की तरह वह सुबह अंबरनाथ कल्याण लोकल से कॉलेज के लिए निकला। अनर्व को भीड़ में एक पैसेंजर का प्रेशर महसूस हो रहा था, इसलिए उसने हिंदी में थोड़ा सा और खिसकने को कहा और लड़के से उसकी छोटी मोटी बहस हो गई। अचानक आसपास के 4 से 5 लोगों के एक ग्रुप ने उस पर हमला कर दिया। ग्रुप ने अनर्व से पूछा, क्या तुम मराठी नहीं बोलते? क्या तुम्हें मराठी बोलने में शर्म आती है? और उसकी पिटाई कर दी। ये बात अनर्व ने खुद अपने पिता को बताई। अनर्व ये पूरी घटना बहुत डरे और सदमे की हालत में बता रहा था। ऐसा उसके पिता ने पुलिस को दिए अपने बयान में बताया है। पिटाई के डर से अनर्व थाने स्टेशन पर उतरा और अगली लोकल ट्रेन से मुलुंड चला गया। उस समय डर, टेंशन और सदमा उसके दिल में गहराई तक समाया हुआ था। अनर्व जो कॉलेज से जल्दी घर आ गया था, उसने दोपहर में फिर अपने पिता को फ़ोन किया और कहा, पापा मेरी तबीयत ठीक नहीं है, मुझे पीटा गया है। उसके पिता ने उसे भरोसा दिलाने की कोशिश की, लेकिन उसने कहा कि वह अपनी बेटी की आवाज़ में डर और टेंशन साफ सुन रहा था। जितेंद्र खेरे शाम 7 बजे घर आया। दरवाज़ा अंदर से बंद था। खटखटाने पर भी कोई जवाब नहीं आया। जब उसने अपने पड़ोसियों की मदद से दरवाज़ा खोला तो देखा कि 19 साल का अनर्व बेडरूम में लाल कपड़े से सीलिंग फैन से लटका हुआ है। उसने तुरंत रुक्मणीबाई हॉस्पिटल ले जाया गया, जहां डॉक्टरों ने अनर्व को मृत घोषित कर दिया। अनर्व के पिता ने मामले की पूरी जांच और इंसाफ की मांग की है। सहायक पुलिस आयुक्त कल्याण जी घेटे ने बताया कि कोलसलवाड़ी पुलिस ने इस मामले में एक्सीडेंटल डेथ का केस दर्ज किया है और आगे की जांच चल रही है। माझा मुलगा अर्णव खैरे नेहमीप्रमाणे कॉलेजला जायला निघाला। सकाळी एक तर त्याचा फर्स्ट क्लासचा पास असतो, तो पास संपला होता म्हणून त्याने सेकंड क्लासचं तिकीट घेतलं आणि सेकंड क्लासचं तिकीट घेऊन तो जनरल डब्यातून प्रवास करत होता। प्रवास करताना पुढे प्रवास चालू झाला त्याचा कल्याणवरून आणि मग त्याच्या पुढे एक हिंदी भाषिक मुलगा होता। समोर एक हिंदी भाषिक व्यक्ती होती। त्या हिंदी भाषिक व्यक्तीला त्याने त्याचा प्रेशर येत होता, त्याच्यावर ट्रेनमध्ये जशी धक्काबुक्की लागते ना, तसा धक्का लागत होता म्हणून त्याला तो हिंदीतून म्हणाला की भाई थोड़ा आप मेरे पे प्रेशर आ रहा है, थोड़ा आप आगे धक्का दो। तर त्याने बाजूची लोकं होती ना, त्याने त्याला कानाखाली वगैरे मारलं आणि त्याला सांगितलं की तुला मराठी बोलायला लाज वाटते का? तो म्हणतो अरे मी मराठीच आहे। तो म्हणतो नाही मराठी असं तर तुला मराठी बोलायला लाज वाटते का? त्याला मारहाण केली आणि तो म्हणाला मला नंतर म्हणाला की मी म्हटलं तू अजून काय त्यांना बोलला का? म्हणजे वाद वाढवला। मी बोलतो पप्पा मी काय माझी शिकवणच आहे माझ्या मुलांना की बाबा तुम्ही असं कुठे आता प्रवास करतोय तर असं काय कोणाशी भांडण करायचं नाही। आपण एक सर्वसामान्य घरातले माणसं आहेत आणि आपल्याला असं काय जमणार नाही। आपल्या मागे कुठली पॉलिटिकल पार्टी नाही, आपल्या कुठल्या पॉलिटिकल कुठली शक्ती नाही आपल्या मागे, त्यामुळे अशा वादामध्ये जायचं नाही। आणि मी स्वतः ह्या मारामारीचा किंवा याच्यामधला मी तसा प्रवृत्तीचा मी नाही आहे, त्याच्यामुळे मी तुमच्या मागे पण अशा येणार नाही की तुम्ही कुणाशी भांडण केलं तर मी तिथपर्यंत तुमच्या भांडणाला म्हणजे मी सपोर्ट करायला येईल असं मी काय करायला येणार नाही। त्यामुळे तुम्हाला फोन करून घटनेची माहिती दिली? मला अर्णवनी घरी आल्यानंतर मी आमचे कसं असतं, माझा मुलगा जेव्हा कॉलेजला निघतो ना तेव्हा मी त्याला निघाल्यानंतर कॉलेजला पोचला काय, निघाला काय, घरी येईपर्यंत त्याचा फोन चालू असतो। त्या दिवशी पण तसंच आम्ही नित्यनियमाप्रमाणे आमचा फोन चालू होता। त्यांनी नंतर मला निघताना सांगितलं की पप्पा माझ्या पोटात मळमळ आहे म्हणून मी घरी चाललो आहे। मग घरी जाताना मी म्हटलं ठीक आहे, माझी प्रॅक्टिकल त्यांनी मला तसा मॅसेज केला की पप्पा मला मळमळते पोटामध्ये म्हणून मी आता घरी जातो आहे, प्रॅक्टिकल आटपून मी अर्ध कॉलेज सोडून मी घरी जातो आहे।
आणि मग घरी आल्यानंतर मी त्याला ठीक आहे म्हटलं, आज नेहमीप्रमाणे तो कल्याण स्टेशनला उतरला आणि मला फोन केला की मी पप्पा उतरलो म्हणून. मी म्हटलं ठीक आहे, आता घरी गेल्यावर फोन कर. म्हणजे माझं लक्ष असं आहे की आपली मुलं उतरली म्हणून इकडे तिकडे जायला नको ना, असं आम्ही एक संस्कार. नंतर मग तेच सांगतो मी, त्यांनी नंतर आहे ना पुढे घरी आला आणि मी घरी पोहोचल्यावर मला सांगितलं की पप्पा मी घरी आलो. मी म्हटलं ठीक आहे. नंतर मग त्यांनी 15-20 मिनिटांनी, एक 10-15 मिनिटांनी पुन्हा त्यांनी मला कॉल केला आणि कॉल केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की पप्पा मला ना ट्रेनमध्ये असं असं मारलं म्हणून. आणि तो म्हणाला की मी म्हणालो की तू घाबरू नकोस, आपण पाहिजे तर त्यांना विचारू, आपण उद्या रेल्वेचे पोलीस घेऊ आणि पोलिसांना घेऊन त्या डब्यामध्ये जाऊ असं त्यांना सांगितलं. तो म्हणाला की पप्पा, मी म्हणालो किती लोक होती, काय कसं केलं, तर तो म्हणाला की पप्पा ते लोक बरेच होते आणि माझ्यासारखे अंगावर येत होते आणि त्याला सायनसचा प्रॉब्लेम पण होता, त्यांनी मास्क लावला होता, तर त्याचा मास्क मला म्हणाला की पप्पा माझा मास्क पण फाडून टाकला. आम्ही कोळशेवाडी पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे आणि ते इन्व्हेस्टिगेशन करतील. माझा भरोसा आहे आपल्या यंत्रणेवर. ते नक्कीच. आमची मागणी अशीच आहे की माझ्या मुलांना ज्यांनी त्रास दिला आणि हे करण्यास ज्यांनी परावृत्त केलं तर त्यांना शोधून काढावं आणि जे काही आपला सरकारच्या नियमानुसार जे काय त्यांना काय करायचं असेल ते शिक्षा जे काय असेल ते त्यांनी करावं. फक्त शिक्षा होण्यापेक्षा मला असं वाटतं की माझा मुलगा तर गेलाच आहे, माझा मुलगा गेला, दुसऱ्यांबरोबर असं काय व्हायला नको म्हणून एवढीच माझी आशा आहे आणि एवढीच इच्छा आहे माझी. ऐसी ही ताज़ा तरीन खबरों के लिए कृपया हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब करिए और अपने आसपास की खबरों और अपने सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक और व्यापारिक प्रतिष्ठानों के प्रचार प्रसार हेतु मोबाइल नंबर 7208492241 ऐप 9321652352 पर संपर्क करिए और देखते रहिए ब्यूरो न्यूज़ सौराष्ट्र समाचार.